आज सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून निघालो, पण कुठंही एकही पावसाचा शिरकाव झालेला नाही. फक्त प्रत्येक स्टेशनला गाडी थांबली जांभळं, कारण जांभळं भरपूर पिकलेली आहेत आणि एक काही संकेत असतात की अतिप्रमाणात जांभळाचं पीक आलं की पावसाचं गणित सगळं बिघडतं. कारण हे व्हॉट्सअपद्वारे सुद्धा एक व्हॉट्सअप करत होता. काही लोकांनी त्याची मजाक केली. काही मीडियामधून व्हॉट्सअप येणारे खरे बी असतात, काही क्रिएट करतात. असो, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. इथं तप्त ऊन आहे. आता हे सुरगाव, बंजारी हे मध्य प्रदेशची नावं अशीच असतात. तर हे एक रेल्वे क्रॉसिंग स्टेशन आहे. तिथं गाडी स्लो चाललेली आहे आणि कडक ऊन पडलेलं आहे. जूनच्या मध्यावर आलो, मृग नक्षत्र संपत आलं आणि एल निनोचा इफेक्ट फक्त आभाळात ढग दिसत आहे. आता भारतीय रेल्वेचं आकोश वॅगन चाललेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की आम्हाला आत्ताच टोपीचं वाटप केलेलं आहे. तुम्ही टोपी बघितली असेल. हे श्री सीताराम सकीर्तन यात्रा परिवार, प्रवासाच्या वाटेतील आपला मित्र श्री महादेवजी महाराज जाधव. मोबाईल नंबर 8010065695. दुष्काळाची धाकटा संपूर्ण शेती अशी पावसाची वाट बघते. शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे, चांगलं केलं आहे बरं. काळी कबील MP म्हणतात ना गहू, मध्य प्रदेश गव्हाचं कोठार आहे. गहू पिकवतात जास्त प्रमाणात, बाजरी वगैरे, पल्सेस, कडधान्य. नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांमध्ये खळं करून पालापाचोळा जाळलेला आहे. म्हणून बघा, इथंसुद्धा त्याचं हे केलेलं आहे. चालायचं शेतकरी आणि बळीराजा हा एकच असतो आणि त्याची दुःख बरीच असतात. फक्त काय असतं, शासन दरबारी त्याला तुकाराम मुंडे सारख्या महाराष्ट्र शासनाचं असं आपल्याला त्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही. त्यामध्ये बोललं तर लोकांना पॉलिटिक्सचा वाटतं. दुष्काळाची धाकटा तुम्हाला तुमच्या मध्यावर पाण्याचं दुर्भिक्ष असं झालं. शेतकऱ्यांनी काय केलं काहीतरी असं धडपड करतो. गव्हाची शेती त्यावर काय गहू टाकायचं, पाण्यावर दुसरा गहू टाकायचा. शेतकरी काय करतो, अशा उन्हातसुद्धा बघा हे पीक पाणी स्वतः आमचे इरिगेशन वगैरे इथं नाही. इरिगेशन असतं तर डॅमचं कनेक्शन दिसलं असतं, पाट दिसलं असतं. स्वतः बोर घेतोय, धडपडतो बिचारा. मध्य प्रदेश असला आणि कुठलाही असला शेवटी शेतकरी कारण त्याला धडपड केल्याशिवाय काही मिळत नाही.
सरकार दरबार किती ओरडलं, बघितलं महाराष्ट्रात कायद्याचा काय गोंधळ झाला. व्हॉट्सअपद्वारे बऱ्याच जणांनी दाखवलं उलट शेतकऱ्याला पैसे द्यावे ठिबकनं पाणी सोडलेलं आहे, त्याच्यात केलेलं आहे आणि हे सरकारी जमीन पट्ट्याचं हे काम आहे. असं होतं. बोलण्यासारखं बरंच आहे. सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. हा एक मल्टीपर्पज चॅनल आहे. तुमच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. सामाजिक मंथन.